नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। अधिक महिना हा कोणकोणत्या नावाने ओळखला जातो व का, जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। अधिक महिना हा हिंदू पंचांगामध्ये अतिशय महत्त्वाचा असा महिना मानला गेलेला आहे। चांद दिनदर्शिका आणि सौर वर्ष यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी हा अधिक महिना म्हणजे जास्तीचा महिना हा दर 3 वर्षांनी येत असतो। तर असा हा अधिक महिना 2026 मध्ये आलेला आहे। तर या 2026 मध्ये नेहमीच्या 12 महिन्याऐवजी ह्या वर्षी 13 महिने आलेले आहेत। ह्या अधिक महिन्यामध्ये आपण पूजा अर्चा, दान धर्म, धार्मिक प्रथाकडे आपण अतिशय लक्ष देत असतो। तर असा हा अधिक महिना 17 मे 2026 पासून हा चालू होत आहे आणि त्याची समाप्ती ही 15 जून 2026 रोजी याची समाप्ती होत आहे। तर असा हा अधिक महिना शुभ कार्य किंवा समारंभ यासाठी हा अपवित्र असा हा महिना मानला गेलेला आहे। तर या महिन्यामध्ये आपण पूजा अर्चा, दान धर्म, भक्ती ह्या गोष्टीकडे आपण विशेष असे लक्ष द्यायचे असते। तर अशा हा अधिक महिना कोणकोणत्या नावाने ओळखला जातो आणि का, या माहितीला आता आपण सुरुवात करूया। पहिला म्हणजे अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात, कारण या महिन्याचे अधिपती म्हणजेच भगवान विष्णू पुरुषोत्तम असे मानले जातात, म्हणून याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात। या अधिक महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूची आपण जास्तीत जास्त सेवा, पूजा अर्चा आपण करत असतो, म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात। तसेच दुसरं म्हणजे या अधिक महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात। का, तर या महाराष्ट्रात या महिन्याला धोंड्याचा महिना असे म्हटले जाते, कारण या महिन्यामध्ये म्हणजे अधिक मासामध्ये आपण जावयाला 33 अनारसे आपल्याकडे वाण देण्याची पद्धत आहे, म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात। तसेच या अधिक महिन्याला मलमास असेही म्हणतात, कारण या महिन्यात सूर्यसंक्रांत म्हणजे सूर्य या राशीचे संक्रमण होत नाही, त्यामुळे या धार्मिक कार्यात मलमास हे अशुद्ध मानले जाते, म्हणून आपण या कार्यामध्ये कोणत्याही नवीन शुभ कार्याची सुरुवात ह्या अधिक महिन्यात आपण करत नाही। म्हणजे जसं की बारसे, लग्न, मुंज असे शुभ कार्य आपण ह्या अधिक महिन्यात करत नाहीत, म्हणून या अधिक महिन्याला मलमास म्हणजे अशुद्ध असा हा महिना मानला गेलेला आहे। मात्र या महिन्यामध्ये आपण धार्मिक कार्य, जप, तप, दान धर्म आपण हे अवश्य करायचे आहेत। असा हा या महिन्याला मलमास असेही म्हणतात। तसेच या अधिक महिन्याला देवमास असेही म्हणतात, कारण या महिन्यामध्ये आपण धार्मिक आणि दानाच्या दृष्टीने हा महिना अतिशय पवित्र असा मानला गेलेला आहे। अधिक महिन्यामध्ये आपण धार्मिक दृष्टीने जप, तप, दान धर्म या महिन्यात आपण जेवढे जास्तीत जास्त आपल्या जप, तप, दान धर्म आपल्याला जेवढे करता येईल आपण पवित्र नदीमध्ये आपण स्नान करायचं आहे। आपण कोणत्याही देवाला आपण जाणं हे अतिशय शुभ मानले गेलेलं आहे। म्हणजे धार्मिक दृष्टिकोनातून हा महिना अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे। देवधर्म करण्यासाठी हा महिना अतिशय पवित्र महिना मानलेला गेलेला आहे, म्हणून या महिन्याला आपण देवमास म्हणजे देवांसाठी हा महिना मानला गेलेला आहे, म्हणून या महिन्याला देवमास असेही म्हणतात। तर अशा ह्या अनेक नावाने हा महिना अधिक महिना आपण ओळखत असतो, त्याला कारणही असेच आहे। तर असा हा अधिक महिना 17 मे 2026 पासून हा महिना चालू होत आहे आणि त्याची समाप्ती ही 15 जून 2026 यामध्ये त्याची समाप्ती आहे। तर असा हा महिना हा ज्येष्ठ अधिक मास म्हणून हा महिना ओळखला गेलेला आहे। तर ह्या अधिक महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त धार्मिक दृष्टीने आणि दानधर्म करण्याच्या दृष्टीने आपण ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त दानधर्म करायचा आहे आणि
पूजा अर्चा मंत्रपाठ आपण ह्या महिन्यात जास्तीत जास्त करायचे आहे. तर अशा ह्या सांगितलेल्या अशा ह्या पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना, मलमास, देवमास अशा ह्या अनेक नावाने ओळखला जाणारा हा अधिक महिना हा या कारणाने प्रसिद्ध आहे. तर सर्वांनी अधिक मासामध्ये जास्तीत जास्त आपण दानधर्म करून आपण भगवान विष्णू यांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे. तर असं माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.